चला तुम्हाला माझा फार्म दाखवतो, रामगावराम कोंबडी फार्म. पाटी बघितली असेल तुम्ही, जालना रोडवरती लावलेली आहे आपण. तिथून काही अंतरावर डाव्या हाताला 5 मिनिटाच्या अंतरावर आपला फार्म आहे. चला आजचे नियोजन दाखवतो तुम्हाला कसे आहेत काय आहे, आणि आपले पक्षी पण दाखवतो. शेडचं वगैरे आणि अर्धबंदिस्त कसं नियोजन केलेलं आहे आपण या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला दाखवतो. चला हे शेड दिसत आहे आपलं, हे शेड आहे आपलं गावरान कुक्कुट पालनचं, बघू शकता. हे बघा आलो आपण. चला आता आतमध्ये जाऊ. हे आमचे कार्टून आज रविवार असल्यामुळे शेतात आणले. चला आता मध्ये दाखवतो तुम्हाला. बघा काही कोंबड्या मध्ये आहेत, अंडी देण्यासाठी आपण असं नियोजन केलेलं आहे. हे बघू शकता. डब्बे वगैरे लावून, कॅरेट जे असेल ते पोती वगैरे लावून जुनी अंडी देण्यासाठी असं नियोजन केलेलं आहे. आपण पण करू शकता असं नियोजन. हे बघा मला बघून ते आतमध्ये आल्या सर्व कोंबड्या. आता बाहेर जाऊ आपण. सर्व कोंबड्या आता माझ्या मागेच बाहेर येतात. हे बघा बघू शकता आपण. हे बघा क्वालिटी कशी आहे ती पक्ष्यांची कमेंटद्वारे कळवा. बघू शकता आपण आपले पक्षी कसे आहेत ते. हे बघा असं नियोजन केलेलं आहे आपण अर्धबंदीचं कुक्कुटपालनमध्ये. साईडनं जाळी वगैरे लावून आणि जाळी लावलेली आहे. काही ठिकाणी आपण साडी लावलेली आहेत आणि या ठिकाणी माझ्या पाठीमागे बघू शकता नेट वगैरे लावलेले आहे जाळीच्या साईडने. त्यांना खायला टाकू आपण. हे बघा पक्ष्यांची क्वालिटी कशी आहे बघू शकता आपण. अर्धबंदिस्तामध्ये त्यांना आठवडी बाजारातून आपण वेस्टेज वगैरे आणतो. काही व्हिडिओमध्ये बघितलं असं आपण वेस्टेज वगैरे आणलेलं. आपल्या बाजारचं वेस्टेज आहे ते काही मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आपण बघू शकता. आठवडी बाजारातून आणलेलं. आणि पक्ष्यांचं नियोजन व अर्धबंदीचं नियोजन असं केलेलं आहे आपण. आणि पिण्यासाठी भांडे वगैरे आहेत त्यांना. चला आता रात्रीच्या वेळीचं दाखवतो तुम्हाला काही नियोजन कशा प्रकारे केले ते आपण. त्यांना बसण्यासाठी आता सायंकाळचे 6 वाजलेले आहे आणि काही पक्षी आतमध्ये जातात. त्यांना बसण्यासाठी आपण बांबू वगैरे लावून असं नियोजन केलेलं आहे. बघू शकता अर्धे पक्षी आपले वरती जाऊन बसलेले आहेत आणि बरेच पक्षी वर जातात. बघा रात्रीच्या वेळी एकही पक्षी आपला खाली नाही राहत. त्यांना बसण्यासाठी वरती केलेलं आहे, कारण गावरान पक्षी हा झाडावर म्हणा वरतीच बसतो. असं नियोजन केलेलं आहे रात्रीच्या वेळी त्यांना बसण्यासाठी बांबू वगैरे टाकून. बघू शकता पक्षी आपले सर्व वरी जातात एक एक करून. नियोजन कसे वाटले ते सांगा आम्हाला कमेंटमध्ये. काही पक्षी बाहेर राहिले त्यांना आता आतमध्ये कोण लावू आपण.
पक्षी काही टायरावरती अंडी घेण्यासाठी आपण बाहेर बी नियोजन लावलेलं आहे त्यांना. आणि अशा प्रकारे आपण आपल्या फार्मची नियोजन केलेलं आहे. कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा. अंडी व पिल्लं लागत असल्यास कॉल करा किंवा आपल्या चॅनलवर आपलं कॉन्टॅक्ट नंबर आहे.